आज 17 सप्टेंबर 2021 इयत्ता 12वी नंतर MST-CET मार्फत करिअरचे कोणते कोणते मार्ग आहे, या मार्गांमध्ये त्यांचं फी करिता काय स्कीम आहे, महाराष्ट्र शासनाची असेल किंवा इतर काय स्कीम आहे, त्याचसोबत या कोर्सेसचं कोर्स ड्युरेशन किती असणार आहे, किती वर्षाचा कोर्स असणार आहे, याच्यानंतर पॅकेजेस किती मिळू शकतात, किती पैसे जे आहे, किती पगार जो आहे तो मिळू शकतो, कुठे कुठे कोणत्या कोणत्या कंपन्यांमध्ये जॉब मिळू शकतो, सरकारी जॉब मिळू शकतो का प्रायव्हेटमध्ये जॉब मिळू शकतो, याची सर्व माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं MST-CET ही जी परीक्षा आहे ही परीक्षा इयत्ता 12वी नंतर विद्यार्थी देऊ शकतात. 12वी सायन्समधील 12वी सायन्स झाल्यानंतर ही 12वी सायन्स करत असतानाच ही परीक्षा जी आहे ती होत असते. 12वी सायन्स नंतर म्हणजे मे महिन्यामध्ये ही परीक्षा होत असते. आता कोविडमुळे ही परीक्षेचा जो कालावधी आहे तो मात्र वेगळा, अजून ॲडमिट कार्ड जे आहे ते आता नुकतेच रिलीज झालेले आहे. त्याच्यामुळे MST-CET ही 12वीची परीक्षा झाल्यानंतर ही परीक्षा होत असते. त्याच्याकरिता ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांकरिता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट घेऊन ही परीक्षा द्यावी लागते. आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर करायचं असेल किंवा फार्मसी करायचं असेल त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा पण सब्जेक्ट चालतो किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा देखील सब्जेक्ट चालतो. ॲग्रिकल्चरमध्ये देखील BTech वगैरे जे आहे तिथे पुन्हा ज्यांचा PCB असेल त्यांना देखील किंवा PCM असेल त्यांना देखील तिथे ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा त्या ब्रँचेस ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्या ठिकाणी मॅथ जर नसेल तरी देखील वेगवेगळे कोर्स करून तो जो आहे तेवढा भाग हा कव्हर केला जात असतो. तर 12वी नंतर MST-CET मार्फत कोणते कोणते करिअरचे ऑप्शन आहे त्याची सुरुवातीला आपण माहिती बघणार आहोत. तर पहिला ऑप्शन आहे जो सर्वांनाच माहिती आहे का इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग विषयी आपण थोडीशी वेगळी आज या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर इंजिनिअरिंग जे आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं इंजिनिअरिंगची जी फीज आहे ही प्रत्येकाला माहिती की ती जवळपास 50,000 पासून 1,20,000 1,30,000 पर्यंत एका वर्षाची फी आहे. आणि इंजिनिअरिंगचं जे कोर्स ड्युरेशन आहे, किती वर्षाचं इंजिनिअरिंग असतं तर 4 वर्षाचं हा इंजिनिअरिंगचा कोर्स असणार आहे. आपण महाराष्ट्रामध्ये ही माहिती बघतोय, तर महाराष्ट्राकरिता ही माहिती बघतोय तर 4 वर्षाचा हा इंजिनिअरिंगचा कोर्स असतो. आणि याकरिता MST-CET एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आणि एका वर्षाची फी जी आहे ती प्रत्येक कॉलेजनुसार ही वेगवेगळी असते. काही ठिकाणी 50,000 पासून ती 1 ते 1.5 लाखाच्या दरम्यान ही फी असते एका वर्षाची. परंतु ही जरी एवढी जास्त फी जरी असली परंतु जे विद्यार्थी रिझर्वेशनमध्ये येतात जसं की SC, ST, OBC, NTA, NTB, NTC, NTD, EWS या कॅटेगरीमध्ये जे ज्यांना रिझर्वेशन आरक्षण ज्यांना लागू आहे त्या विद्यार्थ्यांची फी जी आहे ती कमी देखील होत असते. म्हणजे निम्म्यानी जवळपास फी ही कमी झालेली असते. म्हणजे एखाद्या कॉलेजला जर 1 लाख फी असेल तर त्या विद्यार्थ्याला 40,000 ते 50,000 रुपयाच्या दरम्यान फी जी आहे ती पडत असते एका वर्षाकरिता. आणि त्याचसोबत काही विद्यार्थी जे आहे की त्यांना इंजिनिअरिंग करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक त्यांचं खूप घरचं जे पाठबळ आहे किंवा आर्थिक परिस्थिती ही जेमतेम असते तर त्या विद्यार्थ्यांकरिता आज आपण ही माहिती ॲडिशनल बघणार आहोत. तर त्या ठिकाणी एक प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजला ट्युशन फ्री वेवर स्कीम नावाच्या काही सीट ज्या आहे त्या ठिकाणी असतात. म्हणजे प्रत्येक स्ट्रीममध्ये मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, त्याचसोबतच सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, जी ब्रँच त्या ठिकाणी असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, जेवढ्या सीट्स असतील त्या सीट्समध्ये काही जी टक्केवारी आहे, काही पर्सेंटेज ज्या सीट्स आहे त्या ट्युशन फ्री वेवर स्कीम ही व्यवस्थित तुम्ही लिहून ठेवा वाटलं सर TFWS असं त्या स्कीमला म्हटलं जातं. तर या स्कीममध्ये ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न कमी आहे, जे गरीब विद्यार्थी आहेत या गरीब विद्यार्थ्यांकरिता ही स्कीम जी आहे ती लागू असते. तर यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त 5 ते 10,000 रुपयामध्ये विद्यार्थ्यांचं एका वर्षाची फी जी आहे ती भरावी लागते. आपण याच्यापेक्षा कमी देखील काही ठिकाणी फी जाते परंतु आपण ढोबळमानाने जी आहे ती जवळपास 5 ते 10,000 रुपये फी फक्त एका वर्षाची फी भरावी लागते. आणि यामार्फत असंख्य गरीब विद्यार्थी जे आहे की ज्यांना वाटत सुद्धा नव्हतं की आपण इंजिनिअरिंग करू शकतो त्या विद्यार्थ्यांचं देखील चांगल्या पद्धतीने इंजिनिअरिंग जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आता इंजिनिअरिंग ट्युशन फ्री वेवर स्कीम करिता त्याचे जे कोड असतात MST-CETचे ते थोडेसे वेगळे असतात. ऑप्शन फॉर्म भरताना देखील आपण त्या ठिकाणी माहिती सांगणार आहोत. तर या जागा कमी असतात आणि या जागा कमी असल्यामुळे यांचं मेरिट जे आहे ते थोडंसं जास्त जात असतं इतर इंजिनिअरिंगच्या सीट्स पेक्षा. त्याच्यामुळे तुम्ही जर हुशार विद्यार्थी असाल आणि घरची जरी गरिबीची परिस्थिती असेल तर तुम्ही ट्युशन फ्री वेवर स्कीमच्या ज्या जागा आहे त्याच्यामार्फत तुम्ही MST-CETचे जे काही ऑप्शन फॉर्म भरणार आहात त्यामार्फत जर कोड भरले तुम्ही
तर तुम्हाला फक्त त्याच जागेकरिता ते कोड असतात. तुम्ही दोन्ही पण कोड द्या, रेग्युलर सीटचा पण कोड द्यायचा आणि TFWS चा कोड द्यायचा, दोन्ही पण कोड द्यायचे. फक्त वरती जे आहे ते TFWS चे जर कोड ठेवले, जर तुमची आर्थिक परिस्थिती जेमतेम असेल तर तुमचा जर TFWS मधून म्हणजे ट्युशन फ्री वेवर स्कीम या योजनेमधून जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला कमी खर्चामध्ये म्हणजे 5 ते 10 हजार रुपये फक्त वर्षाची फी तुम्हाला लागणार आहे आणि त्यामार्फत तुमचं इंजिनिअरिंग जे आहे 4 वर्षाचं प्रत्येक वर्षाला 5 ते 10 हजार खर्च येऊन तुमचं इंजिनिअरिंग जे आहे ते तुम्ही कमवा शिका योजना वेगवेगळ्या ठिकाणी देखील लागू असते. म्हणजे ते खर्च देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. 5-10 हजार रुपये तुम्ही स्वतःही कमवू शकता. इंजिनिअरिंग करत असताना कमवा शिका अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहे त्या देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये लागू असतात. तर त्याच्यामार्फत तुम्ही ते देखील पैसे कमवून आपलं इंजिनिअरिंग जे आहे ते कॉम्प्युटर असेल, सिव्हिल असेल, त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, ENTC असेल किंवा इतर देखील आता भरपूर इंजिनिअरिंगचे ब्रँचेस आहेत, त्याच्यामार्फत तुम्ही ते इंजिनिअरिंग करू शकता. तुम्हाला जो इंटरेस्ट आहे, आता यामध्ये स्कोप कोणत्या याला आहे असा बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचा प्रश्न पडतो. तर तुम्हाला आवड ज्याच्यामध्ये असेल, तुम्हाला IT, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल याच्यामध्ये तुम्हाला कशामध्ये आवड असेल त्यात तुम्ही ते इंजिनिअरिंग करू शकता. कोणतंही इंजिनिअरिंग करा, परंतु त्यामध्ये टॉपचं काम करा. चांगल्या दर्जावरती तुम्हाला जाता येईल अशा पद्धतीचं चांगलं जर इंजिनिअरिंग, नुसतं इंजिनिअरिंग करून काही उपयोग होत नाही. तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड त्या संदर्भात इतर कोर्सेस जे आहे ते ॲडिशनल कोर्सेस देखील तुम्ही जर केले तर निश्चित तुम्हाला चांगला जॉब मिळू शकतो. आता पुढचा जो आपण पहिला जो महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण जे फीच्या रिलेटेड जी स्कीम आहे ती आपण या ठिकाणी बघितली. त्यानंतर या संदर्भातील कोर्सचं ड्युरेशन बघितलं, 4 वर्षाचा हा कोर्स आहे आणि त्यासोबत आता स्कोप जो आहे तो आपण तिसरा मुद्दा या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर स्कोप जो आहे इंजिनिअरिंग करता गव्हर्नमेंट मधील बघू आणि त्यानंतर प्रायव्हेट मधील आपण स्कोप बघणार आहोत. तर गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग त्यासोबत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वगैरे झाले तर यामार्फत इंजिनिअरिंग करिता जे इंजिनियर आहे फक्त तर त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकरिता MPSC मार्फत किंवा इंजिनिअरिंगचीच गव्हर्नमेंट मार्फत एक परीक्षा घेतली जाते आणि ती इंजिनिअरिंगची गव्हर्नमेंट मार्फत जी परीक्षा घेतली जाते त्या मार्फत देखील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे गव्हर्नमेंट जॉब हे भेटत असतात. त्याचसोबत MPSC UPSC मध्ये सुद्धा अभियांत्रिकी म्हणजे इंजिनियर्सच्या वेगवेगळ्या व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या असतात. त्यामध्ये मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल अशा पद्धतीचे वेगवेगळे जे काही इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहे, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अशा पद्धतीचे वेगवेगळ्या, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, RTO व्हायचं असेल तर तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करू शकतात. तर किंवा वेगवेगळे जे खाते असतात जसे महाराष्ट्र शासनामध्ये पाटबंधारा खाता असेल तर त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगची आवश्यकता भासते. असे किंवा इन्स्ट्रुमेंटच्या रिलेटेड असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची गरज भासत असते. असे वेगवेगळे जे पोस्ट आहे इंजिनिअरिंगच्या त्या देखील गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात MPSC UPSC मार्फत. आणि इंजिनिअरिंगची एक सेपरेट डायरेक्ट एंट्रन्स आहे, एक परीक्षाच आहे का ज्या मार्फत इंजिनिअरिंगचे जे जॉब आहे गव्हर्नमेंटमध्ये ते त्यामार्फत भरले जातात. रेल्वेमध्ये सुद्धा खूप सारे ऑपॉर्च्युनिटी जे आहे त्या इंजिनिअरिंग करता असते, कारण इंजिनिअरिंग शिवाय हे रेल्वेचं कोणतंच काम जे आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. इतर देखील फॅक्टर महत्त्वाचे आहे, परंतु इंजिनिअरची सुद्धा त्या ठिकाणी खूप गरज असते. त्यामुळं असे भरपूर स्कोप जे आहे ते गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. रेल्वेमध्ये असेल, त्याचसोबत इतर देखील ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे जसं की सेलटॅक्स असेल, MPSC UPSC असेल, अशा देखील परीक्षांमार्फत सुद्धा हे जे विद्यार्थी आहे हे चांगल्या गव्हर्नमेंट सेवेमध्ये हे जाऊ शकतात. अशा पद्धतीने इंजिनिअरिंग जे इंजिनियर होतात त्यांना अत्यंत चांगला, परंतु त्याकरिता फर्स्ट इयर पासूनच तुम्ही जर MPSC UPSCचा चांगला अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला चांगला स्कोप जो आहे तो तुम्ही तुमचं टार्गेट अचीव करू शकता. त्याचसोबत प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आपल्याला माहितीच आहे. त्या सर्व कंपन्यांमध्ये, प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मग त्यामध्ये इंटेल असेल, गुगल असेल, या सर्व ज्या आपण नावाजलेल्या कंपन्या बघतो, डेल असेल, ॲपल असेल, त्यानंतर LG असेल, सॅमसंग असेल, इतर देखील आता सॉफ्टवेअरच्या ज्या कंपन्या आपल्याला माहिती आहे, मायक्रोसॉफ्ट असेल, या कंपन्यांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कॅपजेमिनी, सिप्ला असेल, तर असे वेगवेगळे ज्या कंपन्या आहे यांच्यामध्ये सुद्धा इंजिनिअरिंग करिता खूप जास्त व्हॅकन्सीज ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला भेटतात. कारण कंपनी आली म्हणजे त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट येतं, इन्स्ट्रुमेंट आलं म्हणजे त्या ठिकाणी इंजिनिअरिंग येणार आहे. किंवा सॉफ्टवेअरच्या ज्या कंपन्या असतात, कॉम्प्युटरच्या ज्या कंपन्या असतात, सॉफ्टवेअर बनवणाऱ्या मोबाईलच्या कंपन्या असतील त्या ठिकाणी सुद्धा
इंजिनिअरिंगची खूप आवश्यकता असते. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप जास्त पेमेंट जे आहे ते मिळत असतं. आता पगार किती आणि कुठं किती मिळू शकतो आणि त्याचसोबत फॉरेनमध्ये सुद्धा अब्रॉड तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी सुद्धा चांगली अपॉर्च्युनिटी जी आहे बाहेरच्या देशामध्ये असते. परंतु त्या देशाची तुम्ही जर लँग्वेज शिकून घेतली 12वीला किंवा इंजिनिअरिंग करत असताना तर त्या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये जसं की जपान असेल, इंग्लंड असेल, अमेरिका असेल, या देशामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणचे जे जॉब आहे त्याकरिता तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्या ठिकाणी जाऊन तिथे जॉब देखील करू शकता. बाहेर जर तुम्ही गेला तर तुम्हाला चांगल्यातलं चांगलं पॅकेज जे आहे ते देखील मिळू शकतं. करोडोमध्ये पॅकेज जे आहे ते अब्रॉडला मिळतं. 2-3 करोडपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त पॅकेज सुद्धा हे जात असतं विद्यार्थ्यांचं. आणि त्यामध्ये जरी तिकडे जास्त खर्च असला परंतु भारतामध्ये ती करन्सी ट्रान्सफर केल्यानंतर ते देखील पैसे निश्चित कुटुंबाला चांगल्या पद्धतीने मिळत असतात. आणि भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये सुद्धा अत्यंत कमी जॉब, म्हणजे काही विद्यार्थ्यांनी तर 5 ते 10 हजार रुपयावरती सुद्धा जॉब सुरू केलेला होता अत्यंत कमी सॅलरीमध्ये. आणि त्यांचा जॉब आता आपण बघितलं तर 10-15 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख, 50 लाख असं देखील जॉबचे पॅकेजेस जे आहे असं पॅकेज सुद्धा काही विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे. म्हणजे डिपेंड आहे तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कशा पद्धतीने तुमच्याकडे स्किल आहे. तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा जॉब जो आहे तो उपलब्ध होऊ शकतो. त्याचसोबत तुमचे देखील आणखी काही प्रश्न असेल तर ते देखील व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा. त्यानंतर पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे औषध निर्माणशास्त्र. आता औषध निर्माणशास्त्र म्हणजे फार्मसीकरिता देखील आज आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर औषध निर्माणशास्त्र आणि त्यानंतर पुढची माहिती आपण बघणार आहोत ॲग्रिकल्चर. त्या फार्मसीकरिता जर आपण बघितलं तर या पद्धतीनेच वेगवेगळ्या स्कीम ज्या आहेत त्या फार्मसीमधील बी फार्मसीकरिता असतात. तर बी फार्मसी सुद्धा 4 वर्षाचा कोर्स आहे. त्याकरिता देखील चांगल्या पद्धतीचा स्कोप आहे. त्यामध्ये तुम्ही औषध निर्माणशास्त्र म्हणजे ज्या टॅबलेट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहे जसं की फार्मास्युटिकल कंपन्या, ज्या सर्व फार्मास्युटिकल जिथे टॅबलेट बनते त्या सर्व फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी असते. त्या टॅबलेट्स जे आहे ते बनवण्याचं काम असेल, प्युरिफिकेशनचं काम असेल, ॲनालिसिसचं काम असेल, हे काम त्या ठिकाणी केलं जातं बी फार्मसीमधून. म्हणजे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा अत्यंत चांगलं जॉब जो आहे तो बी फार्मसी नंतर मिळत असतो. त्याचसोबत गव्हर्नमेंटचे जे काही कंपन्या असतील, गव्हर्नमेंटचे जे काही कॉलेजेस आहे किंवा गव्हर्नमेंटचे ज्या फर्म आहे त्यामध्ये सुद्धा बी फार्मसी झालेले व्यक्ती जे आहे, बी फार्म, एम फार्म झालेल्या व्यक्तींना देखील चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी ही पाहायला मिळत असते. त्याचसोबत प्रायव्हेट सुद्धा तुम्ही स्वतःची फर्म टाकू शकतात. त्यामध्ये तुमचं स्वतःचं मेडिकल त्या ठिकाणी टाकू शकतात. एखादी फार्मास्युटिकल कंपनी तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात. तर या पद्धतीने फार्मास्युटिकल बी फार्म जे आहे त्याला देखील खूप डिमांड आहे आणि याचं मेरिट देखील खूप जास्त जात असतं बी फार्मसीचं. जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर स्टेट मेरिट लिस्ट नंबर जर 8 ते 10 हजाराच्या दरम्यान आला, त्याच्या आत जर आला तरच तुमचं ॲडमिशन जे आहे ते MST-CET मार्फत होऊ शकतं. बाकी 8-10 हजाराच्या पुढे जर स्टेट मेरिट लिस्ट नंबर गेला तरी ॲडमिशन होत नसतं जास्त. त्यामध्ये देखील क्रायटेरिया आहे कॅटेगरी वाईज. तर जास्तीत जास्त करून तुमचा कसा कमीत कमी नंबर येईल स्टेट मेरिट लिस्ट नंबर म्हणजे 8 ते 10 हजाराच्या आतमध्ये, या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित तुमचं बी फार्मसीकरिता ॲडमिशन जे आहे ते होऊ शकतं MST-CET मार्फत. त्यामध्ये सुद्धा याच पद्धतीच्या ज्या स्कीम आहे त्याची माहिती तुम्हाला जेव्हा ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट होत असते तर त्यामध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये देखील या पद्धतीच्या TFWS नावाच्या ज्या स्कीम आहे त्या देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आता ती माहिती मी पुन्हा सांगत नाही. ती स्कीम जी आहे ती सर्व ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत असते. तर या पद्धतीच्या ज्या स्कीम आहे त्या देखील तुम्हाला कमी खर्चामध्ये जे फार्मसीकरिता ॲडमिशन मिळवण्याकरिता देखील स्कीम त्या ठिकाणी असतात. तर त्याची देखील माहिती तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये अपडेटेड ही मिळू शकते. आणि त्यानंतर पुढचा जो आपल्याला पाहायचा आहे त्यामध्ये ॲग्रीमध्ये तुम्ही BSc ॲग्री, BTech ॲग्री किंवा BTech इन फूड टेक्नॉलॉजी असे वेगवेगळे जे कोर्सेस आहे ते कृषी म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये करू शकतात. ॲग्रिकल्चर केल्यानंतर खूप सारा स्कोप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना MPSc UPSC करायचं आहे ते विद्यार्थी जास्तीत जास्त करून BSc ॲग्रीकडे कल त्यांचा असतो. आणि त्यामधील जर आपण राहुरी कृषी विद्यापीठ बघितलं असेल किंवा पुण्याचं विद्यापीठ जर बघितलं असेल तर त्या ठिकाणचे बॅचेसमधील जवळपास 60-70% विद्यार्थी जे आहेत ते डायरेक्टली गव्हर्नमेंटचे जे जॉब्स आहेत त्यांना मिळत असतात. आणि त्यामुळं निश्चित या विद्यापीठांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा कल असतो आणि त्या ठिकाणी मेरिट देखील खूप जास्त गेलेलं असतं. तर त्यामुळं अशा जे काही नावाजलेले जे कॉलेज आहे त्या ठिकाणावरून जर तुम्ही BSc ॲग्री, BTech
ॲग्रिकल्चर जर केलं, बीटेक इन फूड टेक्नॉलॉजी जर केलं तर निश्चित तुम्हाला डायरेक्ट गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळण्याचे सुद्धा खूप चान्सेस असतात. त्यासोबत गव्हर्नमेंटमध्ये MPSC UPSCचं मार्फत तर आपण बघितलंच, परंतु त्याचसोबत बँकमध्ये जे आपल्याला कृषी अधिकारी असतात तर बँकिंग फील्डमध्ये सुद्धा BSc ॲग्री झालेल्या विद्यार्थ्यांना खूप चांगला स्कोप आहे. तर ती कृषी अधिकाऱ्याची जी पोस्ट असते त्याकरिता BSc ॲग्री अशाच पद्धतीचं ॲग्रिकल्चरचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं असतं. तर बँकिंग फील्डमध्ये सुद्धा BSc ॲग्री झाल्यानंतर MSc ॲग्री झाल्यानंतर खूप चांगला स्कोप जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. बँकिंगच्या सेक्टरमध्ये सुद्धा स्कोप आहे. त्यानंतर प्रायव्हेट जे सेक्टर आहे जसं की ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्या काही कंपन्या आहे जसं की मैको असेल किंवा इतर ज्या सीडच्या कंपन्या असतील, फर्टिलायझरच्या कंपन्या असतील, पेस्टिसाइडच्या कंपन्या असतील, तर या सर्व कंपन्यांमध्ये सुद्धा BSc ॲग्री, MSc ॲग्री आणि त्याचसोबत वेगवेगळे जे आपण मशिनरी म्हणतो, मग त्यामध्ये ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचं नांगरणं असेल, फोडणं असेल, रोटावेटर असेल, हे तयार करण्याचं किंवा ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट करण्याच्या ज्या कंपन्या आहे यांच्यामध्ये सुद्धा हे BSc ॲग्री, MSc ॲग्री, बीटेक, MTech झालेले जे काही विद्यार्थी असतात त्यांमध्ये त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा खूप भरपूर स्कोप आहे. त्याचसोबत फूड टेक्नॉलॉजीमध्ये देखील जे काही वेगवेगळे फूड तयार केले जातात तर फूड टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा बीटेक इन फूड टेक्नॉलॉजीचा विद्यार्थ्यांना खूप सारा स्कोप आहे. तर याच पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा त्या जे पॅकेज आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांना कमीत कमी जे 5-10 हजारापासून सुरुवात होऊन काही विद्यार्थ्यांना लाखो करोडोमध्ये सुद्धा पॅकेज जे आहे ते जात असतं ॲग्रिकल्चरमध्ये. तर 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 30 लाख असं जास्तीत किती पण पॅकेज. आता तुम्हाला पण माहिती ॲब्रॉड गेल्यानंतर किंवा बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जास्त पैसे मिळत असतात. त्याच्यामुळे पगार जो आहे तो मॅक्झिमम लिमिट किती पण त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि कमीत कमी आपल्याला माहितीच आहे. तर या पद्धतीने तुमच्याकडे जर स्किल असेल तर स्किलनुसार तुम्हाला पॅकेज जे आहे ते मिळू शकतं. जास्तीत जास्त पैसा जो आहे तो या ठिकाणी मिळू शकतो. आणि गव्हर्नमेंटचे जे काही पोस्ट आहे MPSC UPSC मार्फत या सेल टॅक्स इन्स्पेक्टर किंवा इतर ज्या काही पोस्ट असतात गव्हर्नमेंटच्या त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सिलेक्शन जे आहे ते BSc ॲग्री मार्फत हे होत असतं. जर आपण चौकशी केली तर पुण्याचं जे इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा राहुरीचं जे कृषी विद्यापीठ असेल त्या ठिकाणच्या ज्या बॅचेसमधील जे जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहे ते गव्हर्नमेंटच्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पहिल्या अटेम्प्टमध्ये जवळपास जास्तीत जास्त विद्यार्थी पास करतात. काही दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये सुद्धा पास करतात. आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होणं एवढंही सोपं गोष्ट नाही आहे. काही दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये पास होऊन चांगल्या पद्धतीचे पोस्ट अधिकारी देखील तयार झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही या 3 पैकी तुम्हाला जे करिअर आवडते, आता कृषीमध्ये तुम्ही स्वतःची फर्म करू शकतात, स्वतःचं ग्रीन हाऊस उभारून तिथं चांगल्या फॉरेनला जाणाऱ्या ज्या काही जे काही पिकं आहे ते देखील तुम्ही त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही तयार करू शकता. स्वतःची कंपनी टाकू शकता. स्प्रिंकलर असेल, ठिबक सिंचन असेल, अशा ज्या काही कंपन्या असतील, वेगवेगळे खतं औषधं बनवण्याच्या कंपन्या असतील, वेगवेगळे शेतीच्या रिलेटेड अवजारं बनवण्याच्या कंपन्या असतील, ही स्वतःची फर्म तुम्ही टाकू शकतात. कारण भविष्यामध्ये या कंपन्या स्थापन करायच्या असतील तर त्याच्याकरिता लायसन जे आहे, जसं की स्वतःचं मेडिकल जर टाकायचं असेल, गोळ्या औषधाचं जर दुकान टाकायचं असेल तर त्याकरिता बी फार्मसी झालं पाहिजे. स्वतःचं बी फार्म असेल तरच त्या व्यक्तीला लायसन जे आहे ते मिळत असतं. कुणालाही बी फार्मचं लायसन मिळत नाहीये. सरकारी नियम जे आहे त्याच्यामध्ये तरतूद आहे का तुम्हाला जर मेडिकलचं जर दुकान टाकायचं असेल, मेडिकलचं जर मोठं मॉल तयार करायचं असेल तर तुम्हाला स्वतः बी फार्म असणं गरजेचं आहे, M फार्म असणं गरजेचं, म्हणजे तरच तुम्हाला ते लायसन करता तुम्ही अप्लाय करू शकता, तरच तुम्हाला ते लायसन मिळू शकतं. त्याच पद्धतीचं ॲग्रीच्या रिलेटेड जर तुम्हाला कंपनी टाकायची असेल तर तुम्हाला BSc ॲग्री, MSc ॲग्री, बीटेक ॲग्री असे जे काही ॲग्रीच्या रिलेटेड कोर्सेस आहे ते जर झालेले असतील तरच तुम्हाला ते ॲग्रीच्या संदर्भात लायसन जे आहे ते मिळू शकतं. तर अशा पद्धतीचे आपण MST CET मार्फत 3 जे कोर्सेस आहे त्यामध्ये पहिला इंजिनिअरिंग औषध निर्माणशास्त्र म्हणजे बी फार्मसी, त्याच्यामध्ये फार्म डी हा देखील कोर्स अत्यंत चांगला आहे. त्यानंतर कृषी म्हणजे BSc ॲग्री, बीटेक ॲग्री, बीटेक इन फूड टेक्नॉलॉजी असे विविध कोर्सेस या ठिकाणी बघितले. आणखी देखील माहिती, सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पुढे बघणार आहोत. जेव्हा आणखी इन्फॉर्मेशन ब्राउचर आपल्या हातामध्ये आल्यानंतर, या वर्षीचं आल्यानंतर यातले कॉलेजेस कोणते आहे, त्याचा कट ऑफ किती जातो, त्या संदर्भातील सर्व माहिती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याचसोबत विद्यार्थ्यांकरिता अत्यंत जे काही गोरगरीब विद्यार्थी असतील त्या गोरगरीब विद्यार्थ्यांकरिता पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी किंवा शहरामध्ये गेल्यानंतर जे वेगवेगळे जे हॉस्टेल असतात, जसं की ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता
आदिवासी विभागामार्फत हॉस्टेल जे आहे ते राबवले जात असतात. त्यामध्ये अत्यंत कमी खर्च म्हणजे त्यांना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप त्या हॉस्टेलमधून खर्च मिळत असतो. उलट विद्यार्थ्यांना मोफत राहण्याची सुविधा ही हॉस्टेलमध्ये असते. त्याचसोबत समाज कल्याणचे हॉस्टेल असतात, त्या ठिकाणी सुद्धा 800 रुपये महिना, त्याचसोबत खर्चाकरिता 12,000 20,000 असं इंजिनिअरिंग करिता जास्त असतो. बाकी नॉन टेक्निकल जे एज्युकेशन असतं त्याकरिता थोडासा कमी खर्च जो आहे शिक्षणाकरिता तो मिळत असतो. सकाळ दुपार संध्याकाळ नाश्ता जेवणाचं जे आहे ते त्या ठिकाणी मोफत मिळत असतं. तर या पद्धतीची सगळी माहिती जी आहे ती आपण विद्यार्थ्यांकरिता राहण्याची खाण्याची कशा पद्धतीची सुविधा असणार आहे ती देखील माहिती आपण पुढे वेळोवेळी बघणार आहोत. तर त्याकरिता 7 इन्फो या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थी आणि पालकांकरिता अत्यंत चांगली उपयुक्त माहिती जी आहे आपण ती वेळोवेळी आणत राहणार आहोत.